मित्रांनो गुड मॉर्निंग. आता 7 वाजलेले, तेव्हा काही इथं आम्ही मुक्काम केलं होतं. आता सध्या 7 सव्वा 7च वाजलेत, त्यामुळे दुकानं काही त्यांनी अजून बसवली नाही. हळूहळू त्यांची तयारी चालली आहे, दुकानं सेटअप करतात. त्यांचा बिझनेस धंदा आहे करतात. सकाळी गर्दी बघा केवढी. हे बघा, हा भगवा चौक आहे आणि मागून आपण येतो तो लहुजी महाराज चौक. आता आपण ना मंदिराची प्रदक्षिणा घालून डायरेक्ट जाणार आहोत आंघोळीला. त्यानंतर येताना असं येणार, कारण प्रदक्षिणा मारा परत मग फिरायला लागणार आपल्याला, त्यामुळे मारूनच जाऊया. हे बघा, हे काळा मारुती मंदिर आहे. आता 8 महिना जाणार काय बघतो. हे काळा मारुती मंदिर आम्ही खून म्हणून वापरतो, एक पॉईंट म्हणून. त्याच्या पलीकडं आमचं नवीन धर्मशाळा आणि इकडं जुनी धर्मशाळा. जुनीमध्ये अजून काय गेलो नाही, गेलो तर दाखवेल. हे बघा, तिकडून आपण एंट्री केलं ना, तिथे एक छोटी गल्ली आहे, तिथं आमचं जुनं आश्रमशाळा. आतमध्ये जाणार आहे का ते नाही माहिती, बाहेरून दाखवतो. हे बघा, हे जुनं आश्रमशाळा आहे. नवीन आणि जुनीमध्ये खूप फरक आहे. चला, चपला ठेवायचं म्हणून वर जाऊया, त्याच कारणानिमित्त. खालीच ठेवतो मध्ये नाही जाते. छोटी म्हणजे जुनीवाली आश्रमशाळा खूप छोटी आहे. इकडं असं आहे, तुम्हाला वर जाऊन दाखवतो. बाकीच्या मेंबर जरा बिझी आहे तरी तुम्हाला वर दाखवतो. हे बघा, असं आहे. रूम तर भरपूर छोटे आहेत. अजून एक फ्लोअरवरती, त्याच्यानंतर टेरेस आहे. जास्त मोठी नाही जुना आश्रम, मोठ्या बाजूला नवीन वाला भरपूर मोठे आहे. इकडं दर्शनासाठी जायचं नंतर, आणि इकडं आंघोळीसाठी. ही मुख दर्शनाची लाईन आहे, आपण ज्या संध्याकाळी शक्यतो करू. आणि दुसरं असतं चरण स्पर्श दर्शन. अजून मंदिर खूप लांब आहे, तरी भरपूर मोठी लाईन आहे. आत्ताची 7:30 झाले, एवढा गर्दी झाली. आपण स्नान करून येऊ. स्नान करायला चंद्रभागेला इथून रस्ता आहे, शिंदे सरकार वाडा, आणि पुढं कुंडलिक यांचं मंदिर. गुरुजी समोर आहेत बघा. केवढी गर्दी आहे. हे कुंडलिकाचं मंदिर आणि हे त्यांच्या आई वडिलांचं. तेव्हा हे लोहदंड तीर्थ आहे, इथं सगळ्या तीर्थांचं एकजूट होतं. मित्रांनो, आंघोळ केलेली आहे मस्तपैकी. आता दर्शन वगैरे पुंडलिक महाराजांचं तर प्रदक्षिणाच घालू आपण मस्त. आणि इथं काळजी घ्यायची, कारण खूप खोल आहे, पाणी वाढत असतं. आणि वारी पण जुलैच्या महिन्यात असते ना, घुसायचंच नाही. त्यामुळे कडकडने असं वरती जायचं आश्रमाकडे. सगळे आश्रम मागच्या बाजूला आहेत, भगवा चौकाच्या पुढं. नामदेव महाराजांचं जन्मस्थान आहे हे. काय मस्त वाटतं, एकच नंबर वाड्यावानी असं. नामदेव महाराजांचं देवस्थान हे, नामदेव महाराजांचं जन्मस्थान. माऊली, पाय पडून घ्या, पाय पडून घ्या. नामदेव महाराज की जय. पुढे निघून आहे. आपण इथं आलो आता.
आतमध्ये तर बघा काय वाडा आहे. माऊलींची कृपा. माऊलींची मूर्ती आहे. आता शंख इकडून ये मित्र, इकडून ये. असं मित्रांनो, इथून जाताना खूप म्हणजे असं नाही का लोकेशन लक्षात ठेवा किंवा एक पॉईंट असतो जो लक्षात राहील असं लक्षात ठेवा. कारण इथं एवढ्या गल्ली बोळ आहेत ना, त्यामुळे लक्षात राहत नाही. आणि तुमची फर्स्ट टाईम असेल तर मग तुम्ही हरवलंच समजा तेवढ्या गर्दीत. कारण गर्दीत खाली बघायचं, आपल्या सामानाकडे बघायचं का आजूबाजूला पॉईंट्स लक्षात ठेवायचे. आता ही माझी दुसरी दिंडी आहे, पण फिरणं भरपूर झाले इथं, त्यामुळे लक्षात झाले आता. इथं वाडे वगैरे हमकस बांधले इथं राहणारे वगैरे त्यांना तर. आणि एक म्हणजे सगळ्यात महत्त्वाची बातमी मला काल कळाली की इथं जेव्हा पंढरपूरची यात्रा असते तेव्हा इथे शाळा वगैरे बंद करतात. 10वी असो 12वी असो शाळा बंद करतात. शाळा पण दान करतात 2 दिवसासाठी राहणाऱ्यांसाठी. वारकरी मंडळी आहे ना ते राहतात इथं, तर त्यांना दान केली जाते, म्हणजे भाड्याने दिली जाते. माऊली चहा घेतोय. सर कसा आहे चहा? सर ते आमचे सर वर्गात शिवण्याचे, मावळ शिवणे. मित्रांनो, आता आंघोळ झालेली आहे, तर फ्रेश आहोत म्हणून पटकन प्रदक्षिणा मारू. चप्पल नाही घातली कारण प्रदक्षिणा मारताना चप्पल नसते घालायची. आश्रमशाळेत आपले टॉवेल वगैरे कपडे ठेवले. माऊली बघा, हे अंगठ्यांचं असतं, हे राशीनुसार करतात. त्यांचं आत्ता घातलं नाही तर तुम्हाला एक दाखवलं असतं. आणि मित्रांनो, त्यांनी माझी रास बरोबर सांगितली एकदम. मी काय अगोदर सांगितलं नव्हतं, त्यांना बरोबर माहिती. आता त्यांना रिंग घातली म्हणून ते दाखवत नाही आलं, पण ती रिंग अशी व्हायब्रेट करते त्या वाटीमध्ये. माझी पाल्याची मंडई आमच्या जुन्या आश्रम शाळेच्या जवळ आहे, फार चिपकल. आपण आता प्रदक्षिणा घेणार आहोत. मी जास्त बोलणार नाही, फक्त तुम्ही दर्शन घ्या. पश्चिम द्वार. माऊली प्रदक्षिणा. मजा बघा मित्रांनो, एक्साइटमेंट बघा माणसांची. बघतंय शेवटी जाम गर्दी, पण जाम गर्दी. एक्सपिरियन्स म्हणजे असं पाहिजे. बघा, हे रुक्मिणी द्वारचं VIP गेट. बघा, ही नामदेव पायरी आहे आणि तुकोबांची समाधी आहे. या बिल्डिंगमध्ये सर्व लाईन असते, दर्शनाची लाईन आहे. माऊली हे मुखदर्शनाची लाईन आणि वरून जे जाते ते चरण स्पर्श दर्शन. मागचं दाखवलं नाही कारण इथून दिसत पण नाही आणि फोन अलाउड नाही देतो इकडे. बघा, ही चोखामेळ्यांची समाधी. दर्शन लाईन आहे ना, रांग असते त्याची. आता तुम्हाला विठ्ठलाचा कळस दाखवतो. कळस, विठ्ठल मंदिराचं कळस. माऊलीचं बघा, हा विठ्ठल
विठ्ठल मंदिरांचा कळस प्रदक्षिणा झालेली आहे मस्तपैकी. हे बघा किती सजवले, नुसतंच दुकान. आता जत्रा आहे ना पंढरपूरची. माऊली माऊली द्वादशीच्या दिवशी विठ्ठल ह्या देवांना वाघाटे असं रानभाजी आहे ती वाहिली जाते, ती दाखवतो तुम्हाला आता. हे बघा याला वाघाटे म्हणतात. हे खूप जणांना माहिती नाही, तुम्ही माहिती करून घ्या. मला पण आत्ताच कळ 20ला 1 तेवढं मागे बघा. 20ला 1 आहे प्राईजने पण किंमत दाखवली, पण हे खूप कमी जणांना माहिती आहे त्यामुळे सांगितलं. माऊली आता जरा मेकअप वगैरे केला, गंध वगैरे लावला. आता जरा झोपूया, नंतर भेटूया. आता दुपारी जेवण आहे, नंतर बोलू. आजचं दुपारचं जेवण तर मित्रांनो जेवण वगैरे झालेलं आहे आपलं. आपण विश्रांती तर काय घेतलेली नाही आहे. आता 2:15 झालेत, तर आपले मॅम वगैरे आहेत आणि मित्र पण आहेत, मित्रमंडळी कॉलेजचे, ते पण राहतात पंढरपूरमध्ये. तर त्यांना भेटून येऊया. थोडं 7-8 किलोमीटर लांब आहे, वाखरीपासून थोडं अलीकडे आहे. मला जर काल माहिती असतं कालच भेटलो असतो येता येता, पण काय झालंच नाही. म्हटलं इथं आल्यावरच बघूया. आता त्यांना भेटूया, परत थोडी शॉपिंग वगैरे करू. आणि आज संध्याकाळी ठरले आज संध्याकाळी ठरले दर्शनाचं. सकाळी आमचे जे पुढचे होते ना मंडळी, ते अचानक दर्शन घेतलं त्यांनी ओळखीने. मित्रांनो मी 40 तास जरा वेट केलं. आता कैलास आलाय आपला मित्र. थांबा येऊ द्या, कैलासला येऊ द्या पहिलं. हे आमचे कैलास बंधू, कॉलेज बंधू. चला पंढरपूरमध्ये भेट झाली. आता आम्ही काय करणार आहोत, आमचे जे मॅम आहेत ना, कॉलेजमधले मॅम आहेत, त्यांना भेटणार आहोत. त्यांचं घर इथंच आहे, मॅमने लोकेशन पाठवलेलं. भरपूर मला तिथून यायला 1 तास लागला. ऑलमोस्ट 5-6 किलोमीटर होतं. आणि कैलास पण वाखरीवरूनच आलं. बघू मित्रांनो 4:30 झालेले आहेत. आता एकनाथ शिंदे येतील इथं. इथं सगळे पालखी पण येतात, ते रथ येतात, ते बघा. आणि आपण आता मित्रापाशी पण आहे आणि आपले मॅम पण भेटले. हे बघा आता मॅम लपतात आहे, मॅम दिसणार नाही. ती त्यांची कुल्फी आहे, मामा कुल्फी म्हणून. तेव्हा मित्र पण पडते. आणि मॅमचे बघा हे मेडिकल आहे त्यांच्या रिलेटिव्हचं, म्हणजे भावाचं आहे, जाधव मेडिकल. आणि हे त्यांचं आता बिझनेस चालू आहे सध्या मामा कुल्फीचं. तर आपण आता निघतोय, कारण एकनाथ शिंदे आले की आपल्याला खूप जाम गर्दी होईल, त्यामुळे आपण जाऊया. आता मित्रासोबतच जातोय आपण. चला आता आम्ही शॉपिंग वगैरे करत जरा काय घ्यायचं आहे ते, गंधगोळी वगैरे, टिक्का वगैरे असतो तो घेतो. आणि आता डायरेक्ट आश्रमला भेटू. कैलास आपल्यासोबत ते भाऊराव पाटील शाळा आहे तिथपर्यंत येईल. तिथून तो आपल्याला ड्रॉप करेल, कारण त्याची गाडी पण तिथंच लावली. आणि लवकर जाऊ, आता पावसाचं वातावरण झालं. मित्रांनो कैलासने आता मला सोडले, परत मी आश्रम शाळेवर आले. आता आज तर काही शॉपिंग वगैरे काही नाही करणार, उद्या करू. काही दिसत नसेल, पण आता 11:30 वाजलेले. आज खूप हेक्टिक डे होता. आपण आज ब्लॉग इथंच एड करतोय. आणि अजून एक गोष्ट म्हणजे आपण दर्शन, मुखदर्शन आणि चरण स्पर्श दर्शन म्हणजे करणार नाही होत, कारण खूप तास लागतं ते. त्यामुळे उद्या सकाळी तुम्हाला दिंडीचं दर्शन देऊ. पालखी येते पंढरपूरमध्ये, प्रदक्षिणा घालायला, तेव्हा दाखवतो. आणि बाहेरूनच दर्शन केलं आपण. तर आजच्यासाठी गुड नाईट, बाय बाय.